यावेळी मी खरगपूर स्टेशनवर उतरल्यानंतर IIT कॅम्पसला ऑटोने नव्हे तर सायकल रिक्षातून जायचे ठरवले. पहिल्यांदा ॲडमिशनसाठी आले होते तेव्हा सभोवतालचे दृश्य पाहून फार छान वाटले. पण बरोबर आई आणि माझ्या 4 मोठ्या बॅगा म्हणून टॅक्सी केली होती. त्याचवेळी ठरवले की पुढच्या वेळी एकटी असेन तेव्हा स्टेशन ते कॅम्पस सायकल रिक्षाची मजा लुटू. मी स्टेशनबाहेर पडले तेव्हा समोर पार्कच्या बाहेर बऱ्याच रिक्षा उभ्या होत्या. मी एका रिक्षाकडे वळले आणि पाठमोऱ्या असलेल्या रिक्षात बसला होता त्याला विचारले, तुम्ही की आमाके IIT निये आबे? रिक्षावाल्याने माझ्याकडे वळून पाहिले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. सदानंद, आमच्याकडे कामाला येणाऱ्या यमुनाचा मोठा मुलगा. अरे सदू, तू इथे? एवढ्या लांब बंगालमध्ये? तू तर मुंबईला होतास ना? कंपनीत मार्केटिंग करत होतास ना? राजू ओशाळला. हो ताई, तो म्हणाला, सांगतो तुम्हाला. पण एविता ताई, तुम्ही एवढ्या लांब इथे कशा? अरे मी शिकते ना इथे, म्हणून आले. येतोस का कॅम्पसला? येतो ना दीदी, तो म्हणाला. द्या ती बॅग इकडे, असं म्हणत त्याने माझी बॅग बाकावर ठेवली आणि मला बसायला सांगितलं. त्याने रिक्षा चालवत बोलायला सुरुवात केली. दीदी, नाना तर दारू पिऊन पिऊन शेवटी गेले, ते तुम्हाला माहीतच आहे. आई तर फार गोंधळून गेली होती. मला काहीच कळेना काय करायचं ते. BComचा निकाल लागला आणि मला वाटलं की छान नोकरी मिळेल, पण नाही मिळाली दीदी नोकरी. गावाकडून काका धान्य पाठवायचे, पण नंतर हळूहळू कमी केलं त्यांनी. तुमच्या सोसायटीमधल्या कामांची मदत व्हायची, पण ती किती? ते केसकर साहेब अमेरिकेला गेले आणि जाधव साहेबांनी घर विकलं म्हणून ती दोन्ही कामं बंद झाली. ज्योतीला आई कामावर घेऊन जात नव्हती. ज्योती म्हणाली, मी दुसऱ्या सोसायटीत काम करायला जाते, तर आई नाही म्हणाली. 10वीचं वर्ष होतं तिचं. मग मी काकांना एकटा भेटायला गेलो होतो, पण ते माझ्याशी भांडले. मी तिथून निघालो. ST स्टँडवर मला कॉलेजमधला मित्र भेटला. सुदीप्त मित्राचे नाव आहे. तो इथलाच, खरगपूरचा. त्यानं पण बरेच प्रयत्न केले होते, पण कोणीच जॉब देत नव्हतं. तो म्हणाला, चल 4 दिवस खरगपूरला. मी इथे आलो. नंतर आम्ही दोघांनी हा रिक्षाचा उद्योग सुरू केला. ताई, तू घरी येतोस तेव्हा ओळखू पण येत नाहीस, असा जमानिमा करून येतोस की? मी म्हणाले. ज्योतीला छान छान कपडे, यमुनाला साड्या आणि दागिने पण करवले रे तू. हो ना दीदी, तो पुढे बोलू लागला. त्याचं असं झालं दीदी की इथे येऊन 6 महिने झाले तसे एकदा एक अशीच सवारी बसली होती. वडील आणि मुलगी. तिचं नाव मॉम. ती रडत होती कारण तिचा अकाउंटिंगचा पेपर अवघड गेला होता. तिला ऑनर्स इक्विटी काय ते लक्षात येत नव्हतं. मी तिला समजावलं आणि त्यांना धक्काच बसला. सदू बोलला. मी पण चकित झाले. अरे वा, काय समजावलं तू तिला? मी म्हणालो की दीदी, ऑनर्स इक्विटी इज इक्वल टू असेट्स मायनस लायबिलिटीज आणि ते धंद्याच्या सुरुवातीला गुंतवलेल्या पैशाइतके साधारण यायला हवेत. तो माणूस मला घरी घेऊन गेला. दीपांकरदा त्यांचं नाव. मी तिचा अख्खा पेपर सोडवून दिला आणि दीपांकरदांनी मला मॉम दीदीला शिकवायला ठेवले. तेव्हापासून बऱ्याच शिकवण्या घेतोय दीदी. मला खरंच या मुलाचा अभिमान वाटला. प्रतिकूल परिस्थितीत कसे टिकावे आणि आलेल्या संधीचे सोने कसे करावे हे त्याला कळले होते. शिवाय शिक्षण कुठेही वाया जात नाही हेही खरे आहे, तेही त्याला उमजले होते. मी पैसे उधळत नाही दीदी, साठवून ठेवले ज्योतीसाठी. तिला इथेच IITमध्ये शिकवायचा विचार करतोय, तो म्हणाला. चांगलाच विचार आहे तुझा. त्याच्या जिद्दीला दाद देत मी म्हणाले.
IITचा कॅम्पस आला दीदी. कुठलं हॉस्टेल तुमचं? त्यानं विचारलं. मदर टेरेसा हॉल. हां, म्हणजे टिक्का सर्कलजवळ, तो म्हणाला. आम्ही हॉस्टेलच्या दाराजवळ पोचलो. मी उतरले, बॅग खाली घेतली आणि पर्स उघडली. दीदी, काय करताय तुम्ही? मी पैसे घेणार नाही. तुम्ही माझ्या ताईसारख्या आणि मी तुमच्याकडून पैसे घेऊ? बरं बाबा, घेऊ नकोस. देत नाही तुला. ठीक आहे. पण सांभाळून राहा रे. खूप पैसे कमव आणि ज्योतीला इथे ॲडमिशन घे. बेस्ट ऑफ लक. दीदी, एक विनंती आहे, तो म्हणाला. मी इथे रिक्षा चालवतो, ते ज्योती आणि आईला सांगू नका. ज्योतीचे लग्न ठरवताना तिचा भाऊ रिक्षा चालवतो. ते कळलं तर तिचं लग्न होणार नाही. मी अजूनही मुंबईला मार्केटिंग मॅनेजर आहे, असंच त्यांना वाटतं. मला वाईट वाटले. सदू, मी हे कोणालाही कधीच सांगणार नाही, कारण जर ज्योती तुझी बहीण असेल तर ती माझी पण बहीणच आहे. सदू रिक्षा घेऊन परत फिरला. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.